नमस्कार मुलांनो. अ, आज आपण युनिट 3 म्हणजे अभ्यासणार आहोत आणि आपल्या या क्लासमध्ये तुमचं स्वागत आहे. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि आपण आता काय करणार आहोत, नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. तर मुलांनो 3 पॉइंट म्हणजे युनिट 3 आहे. त्याच्यातलं आपण स्लीप बेबी स्लीप ही पोयम अभ्यासलेली आहे. आता त्याच्यानंतर आपलं 3.2 जे आहे द वेलकम हे जे पाठ आहे ते हे का आपण त्याच्यात काय दिलेलं आहे ते आपण बघूया. आता बघा ते अंकल काय म्हणतात, "ओ कम ऑन. Now answer a civil question. This cat चतुर्भुज strides away without another word. आता बघा काय म्हटलेलं आहे इथे ओ कम ऑन ओ कम ऑन नाऊ जाऊ दे आता ठीक आहे असं काय करतोय आन्सर द सिव्हिल क्वेश्चन. सिव्हिल क्वेश्चन म्हणजे काय मुलांना एक साधा जो प्रश्न असतो. सिव्हिल क्वेश्चन म्हणजे साधा प्रश्न. आन्सर अ सिव्हिल क्वेश्चन की तू माझ्या एका साध्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. दिस कॅट म्हणजे बघा आता प्रश्न ती विचारत आहे कॅट बद्दल विचार आहे की धिस कॅट कुठून आणली वगैरे काय. तर बघा यांचं जो हे डॅश दिसते म्हणजे चतुर्भुज बाबूंनी त्यांचं सेंटेन्स पूर्णच होऊ दिलं नाही. चतुर्भुज स्ट्राइड्स अवे विदाउट अनदर वर्ड. स्ट्राइड्स अवे म्हणजे ते तिथून निघून गेले विदाउट अनदर वर्ड म्हणजे काहीही न बोलता चतुर्भुज बाबू तिथे निघून गेले. याच्यावरून काय माहिती पडतं आपल्याला की ते इरिटेट झाले होते. त्यांना वाटायचे की आपल्याबद्दल विचारायला पाहिजे. ते सगळे हे कोणाबद्दल प्रश्न विचारतात? कॅट बद्दल म्हणजे सगळे नुसते त्या मांजरीबद्दल बोलतायत. बघा, जस्ट लुक ॲट दॅट इट्स एज्युकेशन दॅट्स रुइनिंग दीज यंग पीपल. ते म्हणतात की जस्ट लुक ॲट दॅट इट्स एज्युकेशन म्हणजे ते म्हणतात की बघा आता काय चाललंय की जस्ट एज्युकेशन. एज्युकेशन म्हणजे काय आहे? जे शिक्षण आहे. एज्युकेशन म्हणजे शिक्षण. रुइनिंग म्हणजे बरबाद करणे. बरबाद करणे. दीज यंग पीपल त्यांचं म्हणणं असं आहे, की जस्ट लुक ॲट दॅट बघा आता काय चाललंय, की इट्स एज्युकेशन म्हणजे ते शिक्षण आहे ते काय होत चाललेलं आहे, एज्युकेशन दॅट्स रुइनिंग दीज यंग पीपल म्हणजे जे आताचे जे तरुण तरुण लोकं आहेत, म्हणजे तरुण पिढी आहे, ती एज्युकेशनमुळे, ती शिक्षणामुळे रूढ झालेली आहे, वाया होत चाललेली आहे, की ती इतकी रूढ होत चाललेलं आहे शिक्षणामुळे त्यांना गर्व झालेला आहे आणि ते साध्या प्रश्नांची उत्तरं द्यायला सुद्धा टाळतात असं या काकांच्या काय अंकलच्या म्हणत आलं. वी नो व्हॉट दे वर वर्थ बट दे आर स्टफ्ड फुल ऑफ कॉन्सिएट. ते म्हणतात वी नो दॅट दे दे आर वर्थ म्हणजे आपल्याला माहिती आहे की याच्यात काही वर्थ नाहीये म्हणजे तथ्य नाही आहे. बट दे बट दे आर स्टफ्ड फुल ऑफ कॉन्सिएट. वी नो दॅट दे आर वर्थ. वी नो दॅट दे आर वर्थ म्हणजे माहिती आहे की याच्यात कुठलेही म्हणजे तथ्य नाही. बट नो दॅट दे आर वर्थ म्हणजे या गोष्टीत काहीही तथ्य नाही किंवा हे नाही. बट दे दे आर स्टफ्ड फुल ऑफ कॉन्शिएट म्हणजे आताची जी पिढी आहे यांना काही येत येत नाही तेवढं त्यांना म्हणजे काही त्यांच्यात क्वालिटीज नाही किंवा त्यांना गुण नाही. असं काही त्यांच्यामध्ये आहे नाही कुठल्या गोष्टी अशा क्वालिटीज नाही. बट दे आर स्टफ्ड फुल ऑफ कॉन्शिएट म्हणजे ते काय आहेत? कॉन्शिएट म्हणजे काय आहे मुलांना? अभिमानाने भरणं, गर्विष्ठ. गर्विष्ठ किंवा त्यांना आपण अभिमान म्हणू शकतो. तर काय म्हटलेलं आहे? वी नो व्हॉट दे आर वर्थ म्हणजे आपल्याला माहिती आहे की त्यांच्यामध्ये असं काही वर्थ नाही आहे. कुठल्या अशा क्वालिटीज किंवा गुड क्वालिटीज नाही आहेत. परंतु बट दे आर स्टफ्ड फुल ऑफ कॉन्शिएट परंतु काहीही नसताना त्यांच्यामध्ये जो अभिमान आहे तो पूर्णपणे भरलेला आहे. स्टफ्ड म्हणजे भरणे. परंतु जी आताची जी जनरेशन आहे, आताची जी पिढी आहे त्यांना काही येत नाही. त्यांना काही नॉलेज नसतं पण त्यांना प्राउड किंवा जो अभिमान आहे ते गर्विष्ठ असतात. पण त्यांना अभिमान असतो त्यांच्या ह्याच्या विशिष्ट म्हणजे फुल अभिमानाने, फुल गर्वाने भरलेले असतात. तर बघा हा आपण सीन पहिला पाहिला होता. तर सीन पहिल्यामध्ये काय पाहिलेलं होतं, की एक विलेज होतं आणि म्हणजे गावाच्या रस्त्याने चतुर्भुज बाबू शहरातून, कलकत्त्यातून परीक्षा देऊन गावात पोहोचले. गावात रस्त्याने येताना त्यांना त्यांना वेगवेगळे लोकं भेटले. त्यांनी त्यांच्याशी कम्युनिकेशन केलं. पण कोणीही त्यांना त्यांच्या डिग्रीबद्दल विचारलेलं नाही किंवा त्यांना किती मार्क्स आले असं विचारलं नाही. आणि शेवटी ते कंटाळून रागाने त्या लोकांशी हे करून ते पटकन घरी परत आले. तर बघा हा सीन 2 आहे. तर सीन 2 मध्ये काय आहे? हा त्यांचा घरातला सीन आहे. म्हणजे त्यांचे बहीण-भाऊ आहेत, त्यांची आई आहे, काकू आहे आणि त्यांची जी ही मेड आहे. म्हणजे सीन 2 मध्ये त्यांच्या घरातला दाखवलेला आहे. तर काय दिलेलं आहे सीन 2 मध्ये इनसाइड चतुर्भुज हाऊस म्हणजे चतुर्भुजच्या घरातला सीन आहे, की तो घरी पोहोचल्यानंतर काय झालंय. तर बघा ही जी बाई दिसते आहे आपल्याला
ही काय आहे? ही मेड आहे. म्हणजे त्यांच्याकडे काम करणारी ही बाई आहे. आता बघा, मदर, दादा बाबू हॅज कम होम इन ब्लेझिंग टेम्पर. ब्लेझिंग टेम्पर म्हणजे काय मुलांनो? रागाने. रागाने. मदर, आता त्यांची मेड आहे. त्यांना ते दरवाजातच दिसले चतुर्भुज बाबू आणि ते दिसतात, की आपल्याला ते चिडलेले आहेत, रागावलेले आहेत. तर बघा त्यांची मेड काय म्हणते, मदर म्हणजे आई, दादाभाऊ हॅज कम म्हणजे दादाभाऊ जे आहेत चतुर्भुज बाबू ते घरी आलेले आहेत इन ब्लीझिंग टेम्पर म्हणजे ते काय ते ते आले आहेत घरी, पण कसे आहेत त्यांच्या चेहऱ्यावर राग दिसतो आहे. ते रागारागात घरी आलेले दिसते. ब्लीझिंग टेम्पर ते चिडलेले दिसतात. असं कोण म्हणते? त्यांची जी ही मेड आहे ती म्हणते त्यांच्याकडे काम करणारी बाई. बघा ही चतुर्भुज बाबूची काय आहे? आई आहे. ती म्हणते, "व्हाय? व्हॉट्स द मॅटर?" म्हणजे ती विचारते, "का? का तो असा चिडलेला दिसतोय? व्हॉट्स द मॅटर?" म्हणजे असं काय घडलेलं आहे, की तो घरी आल्या-आल्या चिडलेला दिसतो? बघा त्याची जी मेड आहे ती उत्तर देते, "आय डोंट नो." मला खरंच काहीही माहीत नाही. तर बघा आता चतुर्भुज बाबू आले, सगळे त्यांच्याकडे लक्ष देतायत आणि त्यांचा हा छोटा भाऊ आहे. तर बघा, "दादा, कॅन आय हॅव धिस कॅट?" आता तो आपल्या दादाला म्हणतो, की "दादा, कॅन आय हॅव धिस कॅट? मला ही कॅट मिळेल का? माझ्या हातात मी ही कॅट घेऊ शकतो का? तू मला ही कॅट देशील का?" बघा परत घरी आल्यावर पण काय झालं, ते कॅटचंच टॉपिक झालं आपल्याला दिसतो. कॅटचाच टॉपिक दिसतो आणि त्याच्यानंतर काय होतं, कॅट, कॅट, कॅट द होल डे लाँग इज इट. म्हणतो की काय सगळेजण रस्त्यावर पण मला कॅट विषयीच विचारत होते. घरी आल्यावर पण नुसतं कॅटचंच आहे म्हणजे मांजरीविषयीच विचार आहे. मला कोणीच विचारत नाही की तुझा प्रवास कसा झाला? तू थकलेला आहेस का? तू जेवणार का? हे मला घरीही कोणी प्रश्न विचारत नाही. नुसतं सगळे या कॅटविषयी विचारतात. कॅट, कॅट, कॅट द होल डे म्हणजे संपूर्ण दिवस हे ऐकून काय झालेलं आहे, मी कंटाळलेलो आहे. नो वंडर द पुअर बॉय इज अँग्री. आता बघा नो वंडर द पुअर बॉय इज अँग्री. आता त्याची आई म्हणते की नाही नो वंडर म्हणजे काय तुम्ही असं लागता द पुअर बॉय इज अँग्री. तो आता एवढा प्रवास करून आलेला आहे, थकलेला आहे. त्याच्यामुळे काय आहे तो चिडलेला आहे. ही कम्स होम आफ्टर सच अ लाँग टाईम अँड दिस ब्रॅट स्मार्ट अँड अनॉइंग हिम ॲट वन्स. आता बघा त्याची आई काय म्हणते त्याला, ही कम्स होम आफ्टर सच अ लाँग टाईम. म्हणजे चतुर्भुज बाबू आहे त्यांना म्हणते, की तो खूप दिवसातून आपल्या घरी परतलेला आहे अँड दीज ब्रॅट स्टार्ट अनॉइंग. ब्रॅट म्हणजेच ब्रॅट्स म्हणजेच काय मुलांनो? खोडकर मुलं. ब्रॅट्स म्हणजेच काय? खोडकर मुलं. दिस ब्रॅट्स म्हणजे ही जी खोडकर मुलं आहे, ब्रॅट्स मुलं जे आहेत, ब्रॅट्स म्हणजे खोडकर मुलं आहे. ब्रॅट स्टार्ट्स अनॉइंग हिम ॲट वन्स. त्या आल्या-आल्या ही जी खोडकर मुलं मुलं आहेत त्याच्यासोबत असं विचित्र वागायला लागली आहे, की त्याला विचारत नाही, "तू कसा आहेस? काय आहे?" त्याला एकदम त्याच्याशी असं कॅट विषयीच विचारतायत. त्याला विचारायला पाहिजे, पण ते नुसतं कॅटविषयी विचारतात. म्हणजे खोडकर पणाने विचारतात, असं त्याच्या आईनी समजावलं. बघा हे विचारल्यानंतर म्हणजे चतुर्भुज बाबूचं रिएक्शन काय असते किंवा मुलांचं रिएक्शन काय असते? बघा, टू चतुर्भुज, "लेट मी हॅव द कॅट सून. सन, आय विल गिव्ह इट सम राईस अँड मिल्क दॅट आय हॅव पुट बाय." आता बघा त्याची जी आई आहे, चतुर्भुज बाबूची आई, तिने पण त्याला विचारायला पाहिजे, की "बाळा बस, कसे पेपर गेले? किती मार्क्स गेले? इतका प्रवास झाला, तू दमला असशील, तू जेवून घे." पण त्याच्या आईने पण त्या मुलाला, ह्या छोट्या मुलांना रागवलं. पण त्यानंतर तिचं पण लक्ष कुठे गेलं? त्या कॅटकडेच गेलं आणि ती लगेच बघा कशी परत मुलाला न विचारता, आपल्या चतुर्भुज बाबूला न विचारता ती पण कोणाविषयी विचारते? ती पण कॅटविषयीच विचारते. काय म्हणते टू चतुर्भुज, "लेट मी हॅव द कॅट सन." म्हणजे ती म्हणते, की "बाळा, ही कॅट तू मला माझ्या हातात दे. आय विल गिव्ह इट सम राईस अँड मिल्क दॅट आय हॅव पुट बाय." मी ह्या कॅटला घेते आणि हिला थोडंसं राईस म्हणजे थोडंसं भात आणि थोडंसं काय देते, दूध देते दॅट हॅव पुट बाय. तू माझ्या हातात दे, मी हिला थोडंसं राईस आणि मिल्क देते म्हणजे दूध देते. बघा आता चतुर्भुज बाबूचं काय रिएक्शन, त्याला घरी आल्यावर पण आई, भावंड हे सगळे कॅटविषयी चर्चा करताना दिसतात. बघा काय म्हणतो, "हिअर मदर" म्हणजे आई तू बघ, "यू कॅन हॅव द कॅट अँड फीड इट ऑल यू वॉन्ट. आय शांट स्टॉप टू ईट. आय एम लिव्हिंग ॲट वन्स." काय म्हणतो तो, "हिअर मदर, यू कॅन हॅव द कॅट" म्हणजे तुला पाहिजे आहे हे कॅट, तू ही घेऊन जा अँड फीड इट ऑल यू वॉन्ट आणि तुला जे काही हिला खाऊ घालायचं आहे कॅटला, तू सगळं तुला जे वाटते ते तू तू हिला खाऊ घाल. म्हणजे तो रागाने बोलतो आहे. "आय शांट स्टॉप टू ईट. आय एम हॅव्हिंग ॲट वन्स." आय शांट स्टॉप टू ईट.
म्हणजे आता काय करा, आय स्टँड स्टॉप टू ईट, म्हणजे आता हे खाणं संपवा. आय एम लिव्हिंग ॲट वन्स, मला आता इथून जाऊ द्या. तुम्ही हिला कायचं एकदाचं देऊन टाका आणि हे इथेच संपवा. अँड आय एम लिव्हिंग ॲट वन्स, आणि मला एकदाचं इथून जाऊ द्या. असं चतुर्भुज बाबूंनी म्हटलेलं आहे. व्हॉट मेक्स यू से सच अ थिंग, म्हणजे ती म्हणते की असं तू का विचार करतो? व्हॉट मेक्स यू से सच अ थिंग, म्हणजे तू असं का बरं बोलतो? अशा गोष्टी तू का बरं बोलतो आहे? कारण चतुर्भुज बाबू खूप चिडला, की त्याला वाटलं त्याची आई पण नुसती कॅटला खायच्या-प्यायच्या गोष्टी करते आणि मला विचारत नाही. बघा मग तिची त्याची आई काय म्हणते, "युअर मील्स रेडी अँड वेटिंग डिअर." ती म्हणते, की "तुझं जे जेवण आहे बाळा, ते रेडी आहे आणि अँड वेटिंग, म्हणजे आम्ही थांबलेलो आहोत. यू कॅन सिट डाउन टू इट ॲज सून ॲज यू हॅव हॅड युअर बाथ. यू कॅन सिट डाउन टू इट ॲज सून ॲज यू हॅव हॅड युअर बाथ." तू पटकन तुझी जी अंघोळ आहे, तू ती आटपून ये आणि तू कुठे जेवायला बस. म्हणजे तू थकून आलेला आहेस, तू पटकन तुझ्यासाठी मील रेडी आहे. तू हातपाय धुवून घे, अंघोळ करून ये आणि तू जेवायला बस. बघा आता जो चतुर्भुज बाबू आहे तो खूप चिडला आणि काय म्हणतो, "नो, नाही जेवायचं मला. आय एम लिव्हिंग." म्हणजे मी काय करतो, आय एम लिव्हिंग म्हणजे काय, आता मी इथून जातो. "यू आर ऑल क्रेझी अबाउट कॅट्स दीज पार्ट्स." आता तो म्हणतो, की या भागातील, या गावातील किंवा या भागातील सगळे लोकं काय आहेत, क्रेझी आहेत. म्हणजे या कॅट्ससाठी ते पागल झालेले आहेत, ते वेडे झालेले आहेत, क्रेझी झालेले आहेत. अबाउट कॅट्स दीज पार्ट्स, म्हणजे ते म्हणतात, की या गावातील किंवा तुम्ही सगळे लोक या कॅट विषयी क्रेझी झालेले आहेत, वेडे आहात तुम्ही तिच्यासाठी. नो वन केअर्स फॉर मेन ऑफ वर्थ. तो म्हणतो की इथे माणसाला काहीही किंमत नाही, म्हणजे काहीही किंमत देते नाही, ते माणसाला विचारलं जात नाही आणि एखाद्या कॅट विषयीच बोललं जाते. किक्स आउट ॲट द कॅट. मग चतुर्भुज बाबू या कॅटला काय करतात, रागाने किक्स किक्स आउट ॲट द कॅट, म्हणजे ते रागाने काय करतात, त्या कॅटला, त्या मांजरेला असं लातानी मारतात आणि तिला हाकलून लावतात वगैरे. म्हणजे बघा कोणालाही त्याच्याविषयी न विचारता, म्हणजे तो एवढा एक्स्पेक्टेशन घेऊन आला, एवढा मार्क्स घेऊन आला, परीक्षा पास करून आला, पण त्याच्याकडे सगळे दुर्लक्ष करून ते फक्त म्हणजे त्या कॅटकडेच लक्ष केंद्रित करतात, तिच्याच विषयी प्रश्न करतात. याचा चतुर्भुज बाबूला राग येतो आणि म्हणून तो लाथ मारून किक मारतो तिला आणि बाहेर काढतो. डोंट हर्ट द कॅट, शी हॅजंट डन एनी हार्म. ती त्याची आई म्हणते, की डोंट हर्ट कॅट, म्हणजे तिला कुठलीही इजा पोहोचवू नको. शी हॅजंट डन एनी शी हॅज नॉट डन एनी हार्म. ती कुठलीही इजा सहन करू शकणार नाही. म्हणजे तिला हर्ट करू नको, तिला कुठलीही इजा करू नको. ती कुठलीही इजा सहन करू शकणार नाही. When it comes to cat, you are all heart, but you have no pity for human beings. त्याच्यावर काय म्हणतो चतुर्भुज बाबू, when it comes to cat, म्हणजे जेव्हा ही कॅट घरी आली, यू आर ऑल हार्ट, म्हणजे म्हणजे तुम्ही तिच्याशी प्रेमाने बोलताय. ती कॅट आलेली आहे जेव्हापासून, तुम्ही आपल्या मनापासून तिच्याशी बोलताय, मनापासून चौकशी करताय, तिचे लाड पुरवताय. बट यू हॅव नो पिटी फॉर अ ह्युमन बीइंग. ह्युमन बीइंग म्हणजे मानवाविषयी. पण तुम्हाला, आणि पिटी म्हणजे काय, दया. पण तुम्हाला ह्युमन बीइंग विषयी, म्हणजे मानवाविषयी तुमच्या मनात कुठलीही दया किंवा प्रेम नाही. तुम्ही त्या प्राण्याला विचारता, पण म्हणजे मी तुमचा मुलगा आहे किंवा ह्युमन बीइंग आहे, त्याच्याविषयी तुम्हाला तुमच्या मनात कुठेही दया नाही. तर या गोष्टीचं सगळे कॅटला विचारतात. याचा चतुर्भुज बाबूला खूप राग येतो आणि ते रागाने निघून जातात. लुकिंग आउट, कम अँड सी अंकल हरी, व्हॉट अ बिग बिग टेल. आता बघा तेवढ्यात त्याचे अंकल हरी येतात. लुकिंग आउट, कम अँड सी, त्याचे अंकल येतात. त्यांचं नाव काय आहे, अंकल हरी. आणि बघा ते काय म्हणतात, व्हॉट अ बिग टेल. अरे बापरे, म्हणजे किती मोठी टेल आहे. टेल म्हणजे काय मुलांनो, शेपटी. हे बघा त्याचे अंकल जे आहेत हरी आले आणि ते काय म्हणतात, व्हॉट अ बिग टेल, म्हणजे किती मोठी, सॉरी, म्हणजे ती म्हणते आहे ही म्हणजे चतुर्भुजची जी बहीण आहे ती म्हणते, "व्हॉट अ बिग टेल, याची किती मोठी शेपटी आहे." मग ते अंकल त्याचे हरी आले आणि ते म्हणतात, "हुज टेल?" चतुर्भुज. म्हणजे ते म्हणतात अंकल, "हुज टेल?" म्हणजे कोणाची टेल? "चतुर्भुजची टेल." चतुर्भुज म्हणजे तू म्हणते की लाँग टेल आहे, तर ती कोणाची आहे? चतुर्भुजची टेल आहे का? म्हणजे ते पण असे मस्करीने, मिस्किलनी चतुर्भुजचं काय करतात, मजाक करतात आणि त्याला त्याचा पण राग येतो. मग त्याची जी बहीण आहे ती म्हणते, "नो, द कॅट्स." ती म्हणते की नाही, चतुर्भुजची नाहीये. कॅटची आहे, जी बिग टेल आहे, मोठी जी शेपटी आहे ती कोणाची आहे? चतुर्भुजची, ती कॅटची आहे. बघा आता आपल्याला सीन 3 दिसतो आहे. आता आपल्याला
रागानी जे चतुर्भुज बाबू आहे ते रागानी काय करतात, पहिला सीन विलेजच्या रस्त्यावरचा होता, दुसरा त्यांच्या घरातला होता आणि तिसऱ्या सीनमध्ये ते काय दिसतात आपल्याला, रागानी ते घराच्या बाहेर पडताना दिसतात. त्यांच्या हातात बॅग आहे, म्हणजे ते कुठे जात आहेत, ते शहरात परत जात आहेत. दिसतेत आपल्याला, बॅग घेऊन ते आपल्या शहरात परत जात आहे. ऑन द रोड, म्हणजे आता बघा हे जे सीन आहे हे कुठलं आहे, रोडवरच आहे. आता ते विलेज म्हणजे घरातून बाहेर पडले आणि गावाच्या रस्त्यावरून जात आहेत. ऑन द रोड एंटर चतुर्भुज, बॅग इन हँड विदाउट द कॅट. तर बघा ते कॅटला काय करतात, हाकलून हे करतात आणि ते आपल्यासोबत कॅट घेऊन येत नाही, आपली बॅग घेऊन ते रस्त्याने जायला लागतात. आता त्यांच्या हातात कॅट नाहीये. तर बघा कॅट नसल्यावरही लोक त्यांना किती त्रास देतात, कसे प्रश्न विचारतात ते आपण आता बघूया. तर बघा रस्त्यावर त्यांची जी भेट आहे ती एका माणसाशी होते. म्हणजे त्यांचं रस्त्यावरच्या एका माणसाशी होते आणि ते विचारतात, "सर, वेअर दॅट कॅट ऑफ युअर्स?" तो विचारतो की सर, की "वेअर दॅट कॅट ऑफ युअर्स?" म्हणजे तुमची कॅट कुठे आहे? मला तुमची कॅट दिसत नाहीये. बघा, इट्स डेड. आता त्याच्यावर रागाने काय उत्तर देतो चतुर्भुज बाबू, इट्स डेड म्हणजे ती काय मेलेली आहे. हाऊ सॅड, हाऊ डिड इट हॅपन? ते म्हणतात की अरे किती सॅड म्हणजे काय, दुःखदायक. हाऊ सॅड, किती दुःखदायक आहे हे. हाऊ डिड इट हॅपन, हे असं कसं काय घडलं? कॅट अशी अचानक एवढी गुबगुबीत कॅट होती, ती अचानक कशी काय मरण पावली. इरिटेबली म्हणजे काय, रागाने. आय डोंट नो, त्याच्यावर ते उत्तर देतात की आय डोंट नो, मला नाही माहित ती कशी मरण पावली वगैरे. आता बघा रस्त्यावर पण त्यांना कॅट घेऊन जात होते तेव्हा त्यांना खूप सारे प्रश्न विचारत होते. घरी पण कॅट विषयीच विचारपूस झाली. रागाने ते कॅट सोडून इकडे आले, तर रस्त्याने परत जाताना त्यांना लोकं भेटले आणि ते परत त्यांना न विचारता परत त्यांच्या कॅट विषयी काय करतात, प्रश्न विचारतात. "हॅलो, व्हॉट्स हॅपन टू युअर कॅट?" आता बघा परत एक माणूस भेटला, तो विचारतो, "व्हॉट हॅपन्स टू युअर कॅट?" म्हणजे तुझ्या कॅट सोबत काय झालं? तुझ्या हातात कॅट दिसत नाहीये, काय झालं? "इट्स डेड." या माणसाला पण ते उत्तर देतात, की "इट्स डेड." कॅट काय झालेली आहे आता, मरण पावलेली आहे. आता कॅट नाहीये. "नो, रिअली? हाऊ?" नाही, असं होऊ शकत नाही. खरंच? हाऊ? म्हणजे कशी काय मरण पावली? बघा याच्यावर चतुर्भुज बाबू हे देतात, "द सेम वे ऑल ऑफ यू ऑल डाय." आणि त्याच प्रकारे काय होईल, द सेम वे म्हणजे त्याच मार्गाने ऑल ऑफ यू यू विल डाय म्हणजे तुम्ही सगळे लोकं पण तसेच मरून जाल. बाय स्विंगिंग ॲट द एंड ऑफ द रोप म्हणजे तुम्ही पण काय कराल, रोप म्हणजे काय मुलांनो, रस्सी. स्विंगिंग झुलणे, लटकणे. रोप म्हणजे रस्सी. स्विंगिंग म्हणजे झुलणे किंवा असं लटकणे. तर इथे लटकणे हा हे येईल. द सेम वे ऑल ऑफ यू डाय. तसेच तुम्ही तिच्यासारखे सगळे एक दिवशी मरून जाल. बाय स्विंगिंग ॲट द एंड ऑफ द रोप. म्हणजे रस्सीला तुम्ही बांधून गळ्याला फास लावून असे लटकून तुम्ही पण काय कराल, त्या मांजरीसारखीच असं मरून जाल. तर इरिटेट होऊन काय केलेलं आहे, बघा काय दिलेलं आहे, गुड गॉड, हे देवा, ही इज पॉझिटिव्हली फ्युरियस. म्हणजे तो एकदम असं संतापाणी म्हणजे असं संतापाणी बोलला. पॉझिटिव्हली म्हणजे सकारात्मकपणे, फ्युरियस म्हणजे संतापाने. काय बोलला? "अ स्वॉर्म ऑफ अर्चिन्स रन आफ्टर द चतुर्भुज, क्लॅपिंग अँड टीझिंग हिम विथ क्राईज ऑफ पुशी कॅट, पुशी कॅट." बघा हे तर लोकं दिसले त्यांना, त्यांनी चतुर्भुज बाबूला खूप सारे प्रश्न विचारले आणि त्याच्यानंतर मग काय झालं, जाता-जाता त्यांना रस्त्यावरची मुलं सुद्धा भेटली आणि त्यांना काय चिडवायला लागली. काय? "अ स्वॉर्म ऑफ अर्चिन्स." अर्चिन्स म्हणजेच काय मुलांनो? रस्त्यावर फिरणारी जी मुलं असतात त्यांना काय म्हणतात? अर्चिन्स म्हणतात. बघा काय दिलेलं आहे? अ स्वॉर्म ऑफ अर्चिन्स. अर्चिन्स म्हणजे रस्त्यावर रस्त्यावर फिरणारी गरीब मुले. अ स्वॉर्म ऑफ अर्चिन्स म्हणजे रस्त्यावर फिरणाऱ्या गरीब मुलांचा ग्रुप भेटला रन आफ्टर द चतुर्भुज आणि ती जी मुलं होती चतुर्भुजच्या मागे-मागे फिरू लागली, मागे-मागे धावू लागली. क्लॅपिंग अँड टीझिंग, ते अशी टाळ्या वाजवू लागली अँड टीझिंग, टीज करणे म्हणजे चिडवणे. म्हणजे ते मुलं असं क्लॅप करायला लागले, टाळ्या वाजवायला लागले, चतुर्भुजच्या मागे-मागे धावायला लागले अँड टीझिंग, त्याला चिडवायला लागले. टीझिंग हिम विथ क्राईज ऑफ पुशी कॅट.
आणि कसे चिडवायला लागले, काही जोरजोराने ओरडू लागले, पुशी कॅट असं. तर बघा ह्या लोकांनी पण त्याला प्रश्न विचारला, पण लहान मुलांचा जो टोळी असते, छोट्या मुलांची, गरीब मुलांची, रस्त्यावर जी हिंडणारी फिरणारी मुलं असतात, ते पण चतुर्भुजच्या मागे धावू लागली आणि त्याला असं क्लॅपिंग, टाळ्या वाजवून त्याला चिडवू लागली आणि कुठल्या नावाने जोरजोराने मोठमोठ्याने ओरडून चिडवू लागली. काय, कोणत्या नावाने चिडवू लागली? पुशी कॅट. बघा, तर त्याला त्याच्या कॅटच्या नावाने सुद्धा काय झालं, लोकं चिडवायला लागली. तर बघा, अशा प्रकारे मुलांनो आपण काय केलेली आहे, ही स्टोरी अभ्यासलेली आहे, की म्हणजे तो जो एम-ए झालेला चतुर्भुज बिचारा अपेक्षेने येतो, गावातले लोकं ॲप्रिशिएट करतील, त्याचा आदर-सत्कार करतील, पण कोणालाही त्याचं घेणं-देणं नसते. सगळे त्याच्या हातात जी गुबगुबीत जी छान कॅट आहे, तिच्याचकडे सुंदर लक्ष असते. ते रस्त्यावर असू दे किंवा त्यांच्या घरात पण हेच दृश्य पाहायला मिळालं. नंतर ते कॅटला हाकलून देतात आणि रागारागाने बॅग घेऊन शहराकडे जायला निघतात आणि गावाच्या रस्त्यावर जाताना त्यांना परत त्रास दिला जातो, की तुझी कॅट दिसत नाहीये, कुठे गेलेली आहे, काय झालेली आहे? आणि मुलं पण त्यांना चिडवायला लागतात. संतप्तपणे म्हणतात, की ते चतुर्भुज बाबू की कॅट मेलेली आहे. तर याच्यातून आपल्याला काय कळतं, की लोकांना ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष न देता अनवॉन्टेड, अननेसेसरी म्हणजे ज्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे, जे विचारायला पाहिजे ते लक्ष न देता आपण दुसऱ्याचकडे गोष्टीकडे लक्ष देतो आणि त्याच्यातून एका माणसाला किती त्रास म्हणजे मानसिक किती त्रास झाला हे आपल्याला इथून दिसून येते. तर आपण आता याच्यातले जे आहेत वर्ड मीनिंग्स पाहूया, म्हणजे शब्दांची अर्थ पाहूया. तसं मी शिकवताना तुम्हाला शब्दांचे जे अर्थ आहेत ते काय समजावून सांगितलेले आहेत, पण परत आपण एकदा इथे समजून घेऊया. तर बघा काय लिहिलेलं आहे इथे, मेक अ ग्रेट फस ओव्हर हिम. म्हणजे मेक अ ग्रेट फस ओव्हर हिम म्हणजे काय आहे, की त्याच्यावर कोणीतरी असं गर्व करायला पाहिजे, आदर करायला पाहिजे, त्याचा रिस्पेक्ट करायला पाहिजे असं. गिव्ह हिम अ लॉट ऑफ रिस्पेक्ट, प्रेज, अटेन्शन म्हणजे काय आहे? गिव्ह हिम अ लॉट ऑफ रिस्पेक्ट म्हणजे खूप मान दिलेला पाहिजे, प्रेज केलं पाहिजे, म्हणजे स्तुती केली पाहिजे आणि अटेन्शन त्यांच्याकडे लक्ष दिलेलं पाहिजे. आता बघा काय आहे, एखाद्याला असं वाटतं, आपण पाहिलं की चतुर्भुज बाबू जेव्हा गावी आले, तर त्यांना वाटायचं की सगळ्यांनी त्यांच्याकडे काय करायला पाहिजे, लक्ष द्यायला पाहिजे होतं, त्यांचा आदर करायला पाहिजे होतं, असं त्यांची एक्स्पेक्टेशन होतं. तर काय आहे, मेक अ ग्रेट फस ओव्हर हिम म्हणजे काय, एखाद्याचं काय करणे, एखाद्याला रिस्पेक्ट देणे, त्यांना मान देणे, अटेन्शन देणे, लक्ष देणे किंवा त्यांचं त्यांचं जे आहे प्रेज करणे म्हणजे त्यांचं अभिनंदन करणे वगैरे असं. तर मेक अ ग्रेट फर्स्ट ओव्हर हिमचं काय होते, गिव्ह हिम अ लॉट ऑफ रिस्पेक्ट म्हणजे त्यांना खूप मान देणे, प्रेज करणे म्हणजे त्यांचा आदर करणे, विचारणे, अटेन्शन देणे म्हणजे त्यांच्याकडे लक्ष देणे. म्हणजे एखाद्याचा आपण मान-सन्मान करणे किंवा त्यांना लक्षपूर्वक देणे, त्यांना विचारणे असं. आता प्लम, P-L-U-M-P प्लम म्हणजे काय मुलांनो, फॅट किंवा जाडं असं आपण म्हणू. कन्फाउंड हिमचा काय आहे अर्थ? वर्ड्स यूज्ड टू शो अँगर. कन्फाउंड हिम म्हणजे एखाद्याला राग व्यक्त करणे. वर्ड्स यूज्ड टू शो अँगर म्हणजे राग व्यक्त करण्यासाठी जो शब्द वापरला जातो, तो काय म्हणतो, कन्फाउंड हिम म्हणजे काय, राग व्यक्त करणे. मग आहे ड्रॉप बाय माय प्लेस म्हणजे काय आहे, व्हिजिट माय हाऊस म्हणजे भेट देणे. ड्रॉप बाय माय प्लेस म्हणजे काय, माझ्या प्लेस म्हणजे जागा, ठिकाण. ड्रॉप बाय माय प्लेस म्हणजे मी जिथे राहतो किंवा ज्या घरी राहतो तिथे भेट देणे. व्हिजिट माय हाऊस म्हणजे घराला भेट देणे. फ्युरियसली म्हणजे काय, अँग्रीली. फ्युरियस म्हणजे काय, रागाने. अँग्री म्हणजे पण काय, रागाने. तर फ्युरियसलीच म्हणजे काय, रागाने. स्टनर म्हणजे काय मुलांनो, व्हेरी ब्युटिफुल म्हणजे काय, खूप सुंदर. स्टनर म्हणजे काय, सुंदर आणि फ्युरियसली म्हणजे काय मुलांनो, रागाने. मग आहे डिलाइटेड. डिलाइटेड म्हणजे काय आहे, व्हेरी हॅपी म्हणजे आपण काय म्हणू, आनंदी म्हणू. तर बघा परत एकदा बघूया काय दिलेलं आहे. मेक अ ग्रेट फर्स्ट ओव्हर हिम म्हणजे गिव्ह हिम अ लॉट ऑफ रिस्पेक्ट म्हणजे त्याला खूप रिस्पेक्ट दिलं पाहिजे, त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, अटेन्शन दिलं पाहिजे, प्रेज केलं पाहिजे म्हणजे थोडं अभिनंदन वगैरे केलं पाहिजे. प्लम म्हणजे काय, प्लमचा अर्थ तो फॅट किंवा जाडं. मग आहे कन्फाउंड हिम, हा जो शब्द आहे तो राग दाखवण्यासाठी यूज केलेला जातो. वर्ड्स यूज टू शो अँगर. आता ड्रॉप बाय माय प्लेस म्हणजे व्हिजिट माय हाऊस म्हणजे घरी व्हिजिट देणे. फ्युरियसली म्हणजे काय, अँग्रीली रागाने. स्टनर म्हणजे काय, व्हेरी ब्युटिफुल खूपच सुंदर. आणि डिलाइटेड म्हणजे काय, व्हेरी हॅपी. शेवटचे जे शब्द आहेत, वी नो व्हॉट दे आर वर्थ, अर्थ काय होतो बघूया. वी नो दॅट व्हॉट दे वर्थ डोंट हॅव मेरिट अ गुड क्वालिटीज. वी नो
वी नो म्हणजे आपल्याला माहित आहे व्हॉट दे आर वर्थ. व्हॉट म्हणजे त्यांच्यात कुठल्या क्वालिटीज आहेत, कुठले गुण आहेत, नाही आहेत, ते सगळं माहिती आहे, असं त्याचा अर्थ होतो. बघा काय दिलेलं आहे, वी नो व्हॉट दे आर वर्थ म्हणजे आपल्याला माहिती आहे. वी नो दॅट म्हणजे आपल्याला माहिती आहे. दे आर वर्थ म्हणजे कुठल्या क्वालिटीज आहेत किंवा नाही, वर्थ आहे की नाही हे आपल्याला माहिती आहे. वी नो दॅट दे डोंट हॅव मेरिट ऑर गुड क्वालिटीज म्हणजे आपल्याला माहिती आहे की त्यांच्यामध्ये हॅव मेरिट म्हणजे त्यांच्यात कुठल्या क्वालिटीज आहेत किंवा नाही हे आपल्याला माहिती असणं. अ सिव्हिल क्वेश्चन म्हणजे अ पोलाइट क्वेश्चन म्हणजे शांततेत प्रश्न विचारणे किंवा एक साधा प्रश्न वगैरे आपण त्याला म्हणू. मग आहे स्टफ्ड फुल ऑफ कॉन्शिएट. स्टफ्ड फुल ऑफ म्हणजे अभिमानाने भरलेला. कॉन्शिएट म्हणजे काय, अभिमान म्हणू किंवा त्याला काय म्हणू आपण, गर्व म्हणू. स्टफ्ड फुल ऑफ कॉन्शिएट म्हणजे काय, अभिमानाने भरलेला. व्हेरी व्हेरी प्राउड ऑफ वनसेल्फ म्हणजे खूप खूप गर्वाने भरलेलं असणं. इन ब्लेझिंग टेम्पर म्हणजे रागाने. व्हेरी अँग्री. ब्लेझिंग टेम्पर म्हणजे काय, अतिशय रागाने म्हणू त्याला ब्लेझिंग टेम्पर. व्हेरी अँग्री, अतिशय रागाने. बघा ब्रॅट्स नॉटी किड्स. ब्रॅट्स म्हणजे नॉटी. नॉटी म्हणजेच काय मुलांना, ब्रॅट्स किड्स म्हणजे खोडकर मुलं म्हणू आपण त्यांना. आता बघा प्लेंटिवली. प्लेंटिवलीचा अर्थ काय आहे, इन अ सॅड कंप्लेनिंग वे. सॅड कंप्लेनिंग वे. कंप्लेनिंग वे म्हणजे तक्रारीच्या स्वरूपात बोलणे. प्लेंटिवली म्हणजे इन अ सॅड म्हणजे असं दुःखाने बोलले किंवा कंप्लेनिंग वे म्हणजे तक्रारीच्या स्वरूपात बोलणे किंवा कंप्लेन करण्याच्या स्वरूपात स्वरूपात असं बोलणे. आता बघा यू आर ऑल हार्ट म्हणजे काय, यू आर व्हेरी काइंड. यू आर ऑल हार्ट म्हणजे काय, दयेने भरलेला म्हणू शकतो आपण काइंड. यू आर व्हेरी काइंड म्हणजे काय, दयाळू. काय आहे, यू आर ऑल हार्ट म्हणजे दयाळू आहे. पॉझिटिव्हली. पॉझिटिव्हली म्हणजे व्हेरी, इथे दिलेलं आहे सकारात्मक म्हणू म्हणजे खरोखरच सकारात्मकपणे. स्वॉर्म अ नॉइझी ग्रुप. स्वॉर्म म्हणजे काय, नॉइझी ग्रुप म्हणजे गुणगुणणारा. गुणगुणणारा किंवा असा नॉईज करणारा, आवाज करणारा. नॉयजी म्हणजे आवाज करणारा ग्रुप. बघा मग आहे अर्चिन्स. अर्चिन म्हणजे कशाला म्हटलं जाते, किड्स इन द स्ट्रीट. जी रोडावर आपल्याला फिरताना मुलं दिसतात टोळक्याच्या स्वरूपात, टोळके घेऊन एक 5-10 मुलं फिरत असतात, त्यांना काय म्हणतात, अर्चिन म्हणजे मुलांचा, रस्त्यावर फिरणाऱ्या मुलांचा ग्रुप. अर्चिन म्हणजे काय, रस्त्यावर फिरणाऱ्या मुलांचा ग्रुप. तर मुलांना अशा प्रकारे काय केलेलं आहे, आपण जे शब्दाचे जे अर्थ आहेत ते समजून घेतलेलं आहे. वर्ड्स मिनिंग बघितलेलं आहे. आता आपल्या शेवटचं जे आहे ती याच्या पाठाची जी समरी आहे. समरी म्हणजे काय मुलांना, जो सारांश आहे ते आपण आता समजून घेऊया. तर बघा काय सांगितलेलं आहे याच्यात. चतुर्भुज बाबू हॅज कम बॅक टू द विलेज आफ्टर पासिंग हिज MA एक्झामिनेशन. तर काय दिलेलं आहे की जे चतुर्भुज बाबू होते काय झाले, ते हॅज कम बॅक टू द विलेज, ते गावाला परत आले होते केव्हा, आफ्टर पासिंग हिज MA एक्झामिनेशन. त्यांची MA ची परीक्षा संपल्यानंतर, एक्झामिनेशन म्हणजे परीक्षा, त्यांची MA ची परीक्षा संपल्यानंतर ते कुठे आले होते, गावाला परत आले होते. ही इज एक्सपेक्टिंग दॅट द विलेज पीपल विल गिव्ह हिम अ लॉट ऑफ रिस्पेक्टेड. पण ते जेव्हा गावाला परत आले तर त्यांना काय वाटलं, ही इज एक्सपेक्टिंग म्हणजे त्यांचं एक्सपेक्टेशन होतं दॅट द विलेज पीपल म्हणजे जे गावातले लोक आहेत काय करतील, विल गिव्ह हिम अ लॉट ऑफ रिस्पेक्ट. तर ते गावातले लोक आहे की अरे हा MA पास करून आलेला आहे, छान मार्क्स मिळालेले आहे, तर गावातले लोक त्यांना अप्रिशिएट करतील, त्याला त्याच्याबद्दल प्रश्न विचारतील आणि त्यांना मान देतील असं त्यांना वाटत होतं. हाऊ एव्हर पण चतुर्भुज कम्स विथ अ फॅट अफगाण कॅट. पण काय झालं, त्यांनी सोबत येताना काय आणलं, चतुर्भुज कम्स विथ अ फॅट अफगाण कॅट. त्यांनी येताना आपल्यासोबत अफगाणी जी कॅट आहे, अफगाणी जी मांजर आहे ती सोबत घेऊन आले आणि ती खूप सुंदर अशी मांजर होती. विच अट्रॅक्ट्स एव्हरी वन अटेन्शन. आणि त्या मांजरीने काय केलं, सगळ्यांचं लक्ष वेधून गेलं. एव्हरी वन अटेन्शन म्हणजे काय, त्या मांजरीने सगळ्याचं काय केलं, अटेन्शन म्हणजे काय, लक्ष वेधून घेतलं. नॉट अ सिंगल पर्सन शोज इंटरेस्ट इन चतुर्भुज.
बघा, म्हणजे गावातल्या प्रत्येक तुम्ही आता रस्त्यावर जेव्हा चतुर्भुज बाबू आले, तेव्हा तुम्ही पाहिलं असेल, की गावातले जे लोकं होते, ते चतुर्भुज बाबूकडे कोणाचंही लक्ष नव्हतं. त्यांच्या हातात जी अफगाण कॅट होती, सगळ्यांचं जे लक्ष होतं, त्या कॅटकडे होतं. कोणाचंही लक्ष चतुर्भुज बाबू काय करत होते, कुठली परीक्षा देऊन आले, किती मार्क्स घेऊन आले, त्यांना कोणाशी म्हणजे चतुर्भुजशी कोणाशी काही घेणं-देणं नव्हतं. हे जे सगळं अटेन्शन होतं, सगळे जे लक्ष होतं, ते कॅटनी म्हणजे त्या मांजरीनी आपल्याकडे वेधून घेतलेलं होतं. इव्हन दो ही ट्राईज टू टेल देम अबाउट हिज एम-ए रिझल्ट. पण तरीही सगळे लोकं म्हणजे चतुर्भुज बाबूशी जेव्हा बोलत होते, तर त्यांचं लक्ष फक्त कॅटकडेच होतं. पण एव्हरीवन दो ही ट्राईज टू टेल देम अबाउट हिज एम-ए रिझल्ट. पण कोणीही त्यांना त्यांच्या एम-ए विषयी विचारलं नाही. त्यांनी सांगितलं, की त्यांनी परीक्षा पास केलेली आहे. पण कोणाचंही लक्ष त्यांच्या त्या डिग्रीकडे किंवा ते काय करून आले याच्याशी कोणाचं घेणं-देणं नव्हतं. पण तरीही चतुर्भुज बाबू त्यांना लोकांना सांगायचं होतं विलेजमधल्या गावातल्या लोकांना, की मी परीक्षा पास करून आलेलो आहे. माझे सब्जेक्ट एवढे हार्ड होते, एवढे विषय होते, मी एवढी मेहनत केली. त्यांनी बरेचदा प्रत्येक व्यक्तीला ते सांगण्याचा प्रयत्न केला. गावापासून ते घरापर्यंत गेले, पण कोणीही म्हणजे त्यांच्याकडे अटेन्शन दिलं नाही आणि कोणीही त्यांचं ऐकून घेतलं नाही. म्हणजे सगळ्यांनी त्यांच्याकडे काय केलं? दुर्लक्ष केलं. बघा फायनली व्हेन ही गोज आउट विथआऊट कॅट मग त्यांना इतका राग आला त्या मांजरेचा. घरी गेल्यानंतर पण त्यांना त्यांची जी आई होती, काका होते, की भाऊ-बहीण सगळे कॅटविषयीच बघत होते आणि चतुर्भुज बाबूकडे कोणाचंही लक्ष नव्हतं. फायनली त्यांनी काय ठरवलं? फायनली व्हेन ही गोज आउट विथआऊट द कॅट फायनली ते घराच्या बाहेरून पडले गावाला जायला, शहरात निघायला विथआऊट द कॅट म्हणजे त्यांनी कॅट तिथेच सोडून दिली आणि ते आपल्यासोबत न घेताच निघाले. स्टिल पीपल एन्क्वायरीज ओन्ली अबाउट द कॅट. आता बघा आपण पाहिलेलं आहे, की ते जेव्हा शहरातून आले होते त्यांच्या हातात कॅट होती. तर सगळ्या लोकांनी कॅटविषयीच विचारलं, पण रागाने संतप्त होऊन त्या कॅटला हाकलून दिलं चतुर्भुज बाबूने आणि ते जेव्हा घरातून बाहेर पडले, रस्त्यावर जायला निघाले, तर स्टिल पीपल एन्क्वायरीज ओन्ली अबाउट द कॅट. तरी पण त्यांच्या हातात कॅट नव्हती, तरी लोकं त्यांच्या कॅटविषयी, मांजरीविषयीच विचारत होते. दिस मेक्स चतुर्भुज रिअली अँग्री अँड इरिटेट. तर या प्रश्नामुळे काय झालं, जे चतुर्भुज बाबू होते, ते काय झाले, खूप अँग्री म्हणजे खूप रागावलेले होते. अँग्री म्हणजे रागावणे. रागावलेले होते आणि इरिटेट म्हणजे चिडचिड होणे. या सगळ्या प्रश्नांमुळे ते खूप रागावलेले होते आणि त्यांची खूप चिडचिड होत होती. तर आपल्याला म्हणजे आपण हे सारांश बघितले, समरी बघितलेली आहे, की काय झालं होतं, की चतुर्भुज बाबू जेव्हा शहरातून आले, तर लोकांचं अटेन्शन फक्त त्यांच्या मांजरीकडे होते आणि ते एवढं एम-एची परीक्षा पास करून आले, तर कोणाकडेही त्यांचं लक्ष नव्हतं. त्यांनी बरेचदा लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला, की त्यांचे सब्जेक्ट कसे होते, पण नो वन इंटरेस्टेड म्हणजे कोणालाही त्याच्यात इंटरेस्ट नव्हता, की त्यांनी काय केलेलं आहे. सगळं जे आहे ते घरी पोहोचल्यानंतर पण तोच सीन होता. सगळ्यांचं लक्ष म्हणजे त्यांची इव्हन आई सुद्धा होती, त्या कॅटकडेच लक्ष होतं. पण त्यांना कोणी असं फारसं विचारलं नाही किंवा त्यांना रिस्पेक्ट किंवा तो मान दिला गेला नाही. ते दुखावला गेले आणि कॅटला तिथेच सोडून ते किक मारून म्हणजे लाथ मारून ते परत घराच्या बाहेर पडले आणि घराच्या बाहेर पडल्यानंतर पण आपण बघितलं आहे, की लोकं त्यांच्या हातात कॅट दिसत नव्हती. तर तुमची कॅट कुठे गेली? काय गेली? तर फक्त प्रश्न त्या कॅटविषयीच होता. म्हणजे ह्या पाठात हे सांगितलेलं आहे, की कधी-कधी आपण एखाद्या वेळेस खूप एक्स्पेक्टेशन ठेवतो, की आपल्याला लोकांनी विचारावं, हे करावं. पण असं कधी-कधी म्हणजे घडत नाही. म्हणून म्हणजे जे लोकं आहेत ते ज्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे, जे विचारायला पाहिजे, जसं एज्युकेशन असो किंवा कुठलंही, तर त्याच्याकडे लक्ष न देता ज्या गोष्टींना महत्त्व नाही द्यायला पाहिजे, त्या गोष्टीकडे जास्त लक्ष देतात आणि चतुर्भुज बाबूबद्दल बोलायचं असेल, पण त्यांनी पण असं एक्स्पेक्टेशन म्हणजे त्यांच्या गावातल्या लोकांकडून ठेवायला नको होतं. त्यामुळे त्यांचं जे डिसअपॉइंटमेंट आणि चिड झाली, ते आपल्याला दिसते. म्हणजेच की इथे एक्स्पेक्टेशन न ठेवता आपण कॅज्युअली, नॉर्मली सगळ्यांशी बोललं, तर काय होतं आपला जो टेम्पर आहे किंवा जे आहे ते काय असतं आपण म्हणजे आनंदी राहतो. एक्स्पेक्टेशन ठेवलं की असं होतं. तर ही आपण स्टोरी अभ्यासलेली आहे मुलांनो. याची जी ॲक्टिव्हिटी, खेळ वगैरे आहे, ते आपण नंतर बघूया.